दैनिक सामनातून शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर टिप्पणी। जे शिंदे दौऱ्यावर स्वतःच फुटले त्यांनी माणसं फोडण्यावर चिंता व्यक्त करावी, हा मोठाच विनोद। सामनामधून हल्लाबोल। शिंदेंना त्यांची जागा दाखवण्यासाठी लोटस कार्यक्रम सुरू केल्याची टीका। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक। शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत जाणार की काँग्रेस सोबत आघाडी करणार यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। जामनेरमध्ये लोकशाहीची हत्या। गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन यांचं नाव न घेता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचा आरोप। उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव येत असल्यामुळे 5 नगरसेवक गेले होते अज्ञात स्थळी। जामनेरमध्ये गिरीश महाजनांनी दडपशाहीने उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं। रोहित पवारांचा आरोप, विकली गेलेली यंत्रणा आणि निवडणूक आयोग काही बोलणार नाही। रोहित पवारांची एक्सपोस्ट। ठाकरे बंधूंच्या हिंदी मराठी या भाषेच्या राजकारणामुळे कल्याणमधील तरुणाचा बळी गेला। भाजपच्या अमित साटम यांचा आरोप, भाषेवरून होणाऱ्या मारहाणीचा आम्ही निषेध करतो असं म्हणत अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका। ठाण्यामधल्या अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून 3 पथकं गठीत। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून अर्णवचे प्रवास केलेल्या डब्याचा शोध, त्यावेळी कोण कोण त्या डब्यामध्ये प्रवास करत होते याची माहिती घेतली जाणार। अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याच्या कारचा भीषण अपघात, 4 मृत्यू। ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यानं कार पुलावरील दुभाजकाच्या पलीकडे गेली आणि या अनियंत्रित कारनं विरुद्ध दिशेने येणाऱ्या 5 वाहनांना धडक दिली आहे। अंबरनाथमध्ये झालेल्या अपघातामध्ये नगरपालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू आणि गाडीच्या चालकाचाही मृत्यू, तर कारच्या धडकेनं एका दुचाकीस्वाराचा पुलावरून पडून मृत्यू झालाय। अंबरनाथमध्ये झालेल्या कार अपघातामध्ये शिवसेना उमेदवारही जखमी। शिवसेनेच्या नेत्या आणि बुवापाडा प्रभागाच्या नगरसेवक पदाचे उमेदवार किरण चौबे या अपघातामध्ये जखमी। नवले पुलावर वाढत असलेल्या अपघातांच्या विरोधात स्थानिकांचं आंदोलन। प्रशासनाचा विरोध करत नवले पुलावर केला दशक्रिया विधी, यावेळी मुंडन करत प्रशासनाच्या स्थानिकांकडून कडाडून विरोध। वर्ध्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचा धुडगूस, मागून नीट दिसत नसल्यामुळे प्रेक्षकांचा खुर्च्या फेकत गोंधळ वाढल्यानं काही वेळासाठी कार्यक्रम बंद करण्याची वेळ, आयोजकांमुळे कार्यक्रमाचा बोजवारा। पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमधल्या उमरती गावामध्ये मोठी कारवाई। पिस्तूल बनवण्याचे कारखाने केले उद्ध्वस्त, पिस्तूलसह मोठा दारुगोळाही केलाय जप्त, 47 जणांना घेतलंय ताब्यात। दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर, स्फोटकं बनवण्यासाठी दहशतवाद्यांकडून पिठाच्या चक्कीचा वापर, तर कॅब चालकाचं नाव समोर आल्याची सूत्रांची माहिती। ड्रग्ज मुक्त नागपूरसाठी पोलिसांचं ऑपरेशन थंडर। लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत एका औषध दुकानामधून कप सिरपचा मोठा साठा जप्त, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई। रायगडच्या कर्जत तालुक्यामधल्या पोहे गावामध्ये किरकोळ वादातून दीराकडून कुऱ्हाडीनं वार करत भावसईची हत्या, तब्बल 24 वर्षांनंतर पोलिसांनी आरोपीला पकडले। पिंपरी चिंचवडमध्ये वेषांतर करून हा आरोपी राहत होता। यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेमधल्या 242 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरण, गुन्हे दाखल झालेल्या अधिकारी, कर्मचारी आणि संचालकांना राजकीय अभयापोटी अभय। बँक सभासद अतुल जगतापांचा मोठा आरोप। भाजपचे आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांचा मुलगा मल्हारचा आज विवाह सोहळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ नेते सोहळ्याला उपस्थिती लावणार। पालकमंत्री सरनाईकही उपस्थित राहणार। गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये एकनाथ शिंदेंच्या आज 4 प्रचार सभा। एकनाथ शिंदे गणेश नाईकांवर टीका करणार का, याकडे लक्ष। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपचे 3 नगराध्यक्ष आणि 100 नगरसेवक बिनविरोध। उत्तर महाराष्ट्रामध्ये 49, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 41, कोकणामध्ये 4, तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रत्येकी 3 नगरसेवक बिनविरोध। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। धुळ्यामधल्या दोंडाईच्या वरवाडे नगरपरिषद भाजपच्या ताब्यात। 73 वर्षांच्या इतिहासामध्ये दोंडाईच्या नगरपरिषद प्रथमच बिनविरोध। जयकुमार रावल यांच्या आई नगराध्यक्ष, तर सर्व 26 नगरसेवकही बिनविरोध। नागपूर जिल्ह्यामधल्या बाणाडोंगरी नगर परिषदेमध्ये भाजपचे नितीन आबा काळे नगरसेवकपदी बिनविरोध। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा विजय।
भाजपमध्ये निवडणूक लढण्यासाठी माणसाची नाही तर पैशाची गरज। माजी आमदार मधुकर कुकडेंचा भाजपलाच घरचा आहे। पुतण्याच्या बंडखोरीमुळे भाजपने माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, घाबरणार नाही, कुकडेंचा भाजपवर हल्लाबोल। अजित पवारांकडून निधीच्या नावाखाली थेट उमेदवारांना धमक्या देण्याचं काम सुरू, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा आरोप। नगर परिषद निवडणुकीसाठी धाराशिवमध्ये अजित पवारांची आज पहिली सभा। नळदुर्ग नगर परिषदेच्या प्रचारासाठी भवानी चौकामध्ये सभेचं आयोजन। नळदुर्गमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार यांचं पॅनल समोरासमोर। नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार रिंगणार। धाराशिव नगर परिषदेमध्ये शिवसेना भाजपमध्ये तणाव, युती होणार अशी चर्चा असताना भाजपने स्वतंत्र अर्ज भरला आणि त्यामुळे भाजपने पाठीत खंजीर खुपसल्याची भावना। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ, आपल्यासह 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचा आरोप। याद्यांच्या घोळाबाबत पंकज भालेकरांचा भाजपवर आरोप। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण नगरपालिका क्षेत्रामध्ये 562 दुबार मतदार। जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही मान्य। दुबार मतदारांना ते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत याबाबत 29 नोव्हेंबरपर्यंत निर्णय कळवण्याचे अधिकाऱ्यांचे आदेश। वाशिम नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी न दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी लावले धन्यवाद देणारे बॅनर। पक्षनिष्ठा दाखवण्याची संधी दिल्याचा बॅनरवर मजकूर। यवतमाळच्या पुसद नगरपालिकेमध्ये माजी आमदार आणि भाजपचे नेते निलय नाईक यांच्याकडून निखिल छिद्दरवार यांना उमेदवारी, तर दादांच्या राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईकांच्या पत्नी तर निलय नाईकांच्या सूनबाई मोहिनी नाईक यांना उमेदवारी आणि त्यामुळे निलय यांचा पाठिंबा सूनबाईला आहे का असा सवाल उपस्थित। जळगावच्या पाचोरा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेना आणि भाजपमध्ये जोरदार लढत। शिंदेच्या सेनेकडून आमदार किशोर पाटलांच्या पत्नी सुनीता पाटलांना उमेदवारी, तर भाजपकडून माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांना उमेदवारी। महाडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेश गायकवाड यांचा समर्थकांसह मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीदरम्यान सत्तेतील आजी माजी आमदारांची एकमेकांवर टीका। सत्तेच्या लालसेपोटी सेनेचे सिद्धाराम म्हेत्रे, हिंदुत्ववादी पक्षामध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींची टीका, तर 25 वर्ष राजकारणामध्ये सत्तेचा फायदा घेतला नाही, म्हेत्रेंचा पलटवार। चंद्रपूरच्या गडचांदूर नगर परिषदेमध्ये भाजपचे नेते निलेश लाचने यांचा बंडखोरी करत नगराध्यक्षपदासाठी अर्ज, त्यामुळे भाजप समोर मोठं आव्हान। आमदार देवराव भोंगळे यांची प्रतिष्ठा पणाला। बुलढाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड नगराध्यक्षपदासाठी रिंगणामध्ये, तर खामगावमध्ये मंत्री आकाश फुंडकर यांची प्रतिष्ठा पणाला। त्यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर विरुद्ध काँग्रेसच्या स्मिता भोसले असा सामना रंगणार। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचा घरोघरी जाऊन प्रचारासाठी जेमतेम 8 दिवसांचा कालावधी असल्याने उमेदवारांची धावपळ। सांगलीच्या पलूस नगर परिषदेमध्ये भाजप, अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत। नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून सोनाली नलवडे तर काँग्रेसकडून संजीवनी पुदाले या रिंगणामध्ये। परभणीच्या सेलूमध्ये मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी। नूतन विद्यालयाच्या 2100 विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून दिलाय मतदार जनजागृतीचा संदेश, त्याचीच ही खास ड्रोनची दृश्य। गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी नगरपालिकांसाठी 23 जण नगराध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये। शेवटच्या दिवशी भाजपच्या बंडखोरांनी घेतली माघार। पुण्याच्या तळेगावात अजित पवारांचे आमदार सुनील शेळकेंचे बंधू सुदाम शेळकेंच्या प्रचाराचा नारळ फोडलाय। युती असताना भाजपने अपक्ष उमेदवार देऊन खेळी केली आहे। सुनील शेळकेंचा माजी मंत्री बाळा भेकडे यांच्यावर आरोप। पैठणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही संशयितांना आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी। एसआयटी कडून करण्यात आली होती, कोठडी वाढवण्याची मागणी। धाराशिवमध्ये मुखवटे आणि डोक्यावर केसाचे टोप घालून दबा धरून बसलेल्या चोरट्यांना पकडलं। मध्यरात्री 2 वाजता चोरट्यांना नागरिकांनी दिलाय चोप। बीडच्या माजलगाव तालुक्यामधल्या पंढरपूर खामगाव राष्ट्रीय महामार्गावर रात्री ट्रॅव्हल्स लुटण्याचा प्रयत्न, मात्र प्रवाशांनी हा प्रयत्न हाणून पाडत दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलाय।
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उत्तीर्ण झालेल्यांची 6 ते 10 जानेवारी दरम्यान शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची घोषणा। नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे होणार शारीरिक चाचणी। शिक्षक पात्रता परीक्षा आता वर्षातून 2दा घेतली जाणार। उमेदवारांच्या प्रमाणपत्रासाठी डिजी लॉकरची सुविधाही दिली जाईल। परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याचे राज्य परीक्षा परिषदेकडून नियोजन। सिडकोच्या 4508 घरांसाठी आजपासून अर्ज करता येणार। अर्जदारांना प्रथमच स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याचं स्वातंत्र्य हे या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य। प्रथम येणारच प्रथम प्राधान्य असेल। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन चलत मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान मेगा ब्लॉक। लोकलच्या काही फेऱ्याही रद्द होणार। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल। केवळ बेलापूर ते पनवेल दरम्यान हा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवर 22 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान विशेष ब्लॉक। बदलापूर स्थानक परिसरामध्ये पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी ब्लॉक। 20 मेल एक्सप्रेस विलंबाने धावणार। घोडबंदर मार्गावर आज सायंकाळी 6 पासून रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी। घोडबंदर येथील घाट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीमध्ये मोठे बदल। महारेराच्या वसुलीचे आदेश पालन न करणाऱ्या विकासकांच्या विरोधात मालमत्ता जप्ती, बँक खाती गोठवणं यासह थेट तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद महारेराकडून परिपत्रक प्रसिद्ध। देशभर कामगार क्षेत्रामध्ये क्रांती। 4 नव्या संहिता लागू। 29 जुने नवे कामगार कायदे गुंडाळले। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती। अतिस्पर्धात्मक वातावरण आणि अन्य घटकांमुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण तणाव कमी करण्यासाठी IIT मुंबईमध्ये यावर्षीपासून नवा अभ्यासक्रम सुरू। ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आलेत 218 वर्कशॉप। अमरावतीच्या दत्त कॉलनी परिसरामध्ये बंद घर पाहून 2 चोरटे घरामध्ये शिरलेत। मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसलाय। दोनही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। धावत्या रेल्वेच्या एसी कोचमध्ये इलेक्ट्रिक केटलद्वारे महिलेनं नवऱ्यासाठी शिजवले नूडल्स। रेल्वे कायद्यामधल्या कलम 147 नुसार महिलेवर कारवाई करणार। महिलेचा रेल्वेतच 15 जणांसाठी चहाही बनवल्याचा दावा। माओवादी हिडमा आणि त्याच्या 6 सहकाऱ्यांचा 15 नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या जंगलामध्ये एन्काउंटर झाल्याची घटना खोटी। माओवाद्यांकडून परिपत्रक जारी करत दावा। हिडमानं आत्मसमर्पणास नकार दिल्यानं SIB पथकानं हत्या केल्याचा बनाव केलाय माओवाद्यांचा दावा। सावरकर बदनामी प्रकरणामध्ये नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडून राहुल गांधींना मोठा दिलासा। शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये खटला रद्द करण्याचा निर्णय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।